शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शहागंज परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून आरोपी रईस शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार सोहेल पटेलने रईसला मस्करी शिवी दिल्याने रागाच्या भरात रईसने तलवार घेऊन हल्ला केला। या घटनेचा व्हिडिओ जवळील सीसीटीव्हीत कैद झाला असून पुढील तपास सिटी चौक पोलीस ठाण्यात करण्यात येत आहे। अधिक माहितीसाठी थेट छत्रपती संभाजीनगर मधून फोन लाईन वरून जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे। अमोल, काय सांगशील, कसा घडला हा प्रकार? छत्रपती संभाजीनगरमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। आपण हे दृश्य बघू शकतो की कशा प्रकारे शिवी दिल्यानं भर दिवसा एका तरुणावर तलवारीने प्राणघात हल्ला करण्यात आला आहे। रस्त्याने तलवार घेऊन पळतानाचा हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या शहागंज परिसरात भर दिवसा एका तरुणावर किरकोळ कारणामुळे तलवारीने हल्ला करण्यात आला असून यात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी सोहेल पटेल बशीर पटेल याने तक्रार दिली असून शेख रईस याने असे आरोपीचे नाव आहे। मस्करीमध्ये सोहेलने रईसला शिवी दिली होती, मात्र याचा प्रचंड राग आल्यानं रईस त्या ठिकाणाहून निघून गेला आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये तलवार घेऊन त्या ठिकाणी आला होता। सोहेलवर तलवारीने प्राणघात हल्ला करत सोहेलच्या डाव्या पायावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत। या प्रकरणी आता सिटी पोलीस चौक ठाण्यामध्ये रईस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र रईस तलवार घेऊन येत असतानाच रस्त्यातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व्हिडिओ देखील कैद झाला आहे।